शेतकरी मित्रांनो, मी दिनेश देशमुख. आज 5 जानेवारी 2025. आज आपण आलोय कपाशी पिकाच्या प्लॉटमध्ये, जो अंबूर पॅटर्न पद्धतीने डेव्हलप केलेला आहे. आज आपण माहिती घेऊया की जानेवारी महिन्यामध्ये आणि फरवरी महिन्यामध्ये कपाशी काढणी किंवा तूर काढणीनंतर आपण कोणकोणत्या प्रकारचे पीक घ्यायला हवे. शेतकरी मित्रांनो, तसे तर खूप सारे पीक आहेत, जसं की टरबूज आहे, मिरची आहे, खरबूज आहे, त्याचबरोबर भुईमुग आहे किंवा मग ज्वारी आहे, मक्का आहे. मी आज आपल्याला एकाच पिकाची माहिती देणार आहे. बरेचसे समोर व्हिडिओ येतील, त्या माध्यमातून आपण अंबूर पॅटर्नची संपूर्ण माहिती घेऊ शकता. शेतकरी मित्रांनो, आज आपण एका पिकाची माहिती घेणार आहोत, ते म्हणजे भुईमुग. भुईमुग पीक हे कपाशी काढणीनंतर आणि तूर काढणीनंतर आपण अंबूर पॅटर्न पद्धतीने घेऊ शकता. आता अनेक शेतकरी भुईमुगाचे पीक तर घेतात, पण त्यांचे सरासरी उत्पादन 5 क्विंटल, 6 क्विंटल, 7 किंवा 10 क्विंटलच्या आत हे भुईमुगाचे उत्पादन आहे. किंवा जे चांगल्या गावामध्ये शेतकरी असतो, प्रगतशील शेतकरी असतो, त्याचे उत्पादन हे 15च्या आत, म्हणजे 14, 12, 15च्या दरम्यान एकरी उत्पादन होते. आज आपण माहिती घेऊया की अंबूर पॅटर्न पद्धतीने एकरी उत्पादन किती होऊ शकते आणि एकरी आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी महत्वाचं कोणत्या प्रकारचं एक नियोजन आपण करायला हवे, याची आपण माहिती घेऊया. भुईमुग या पिकाचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी सर्वात महत्वाचं आणि आपल्याला एकच काम करायचं आहे. तसं तर खूप सारे नियोजन आहे, जसं की अंबूर पॅटर्न पद्धतीने आपल्याला अंतराचं व्यवस्थापन करायचं आहे, खताचं व्यवस्थापन करायचं आहे, त्याचबरोबर फवारणीचं सुद्धा व्यवस्थापन करायचं आहे. आज आपण एकाच व्यवस्थापनाची माहिती घेणार आहोत. ते व्यवस्थापन आपण सुरुवातीला केलं तर नक्कीच जे काही आपलं टार्गेट आहे भुईमुग या पिकामध्ये 15, 20 आणि 25 क्विंटल हे सहज आपण आपल्या शेतामध्ये घेऊ शकता. आता आपण भुईमुग या पिकाचे सरासरी उत्पादन 7, 8, 10 किंवा 15च्या आत घेत असताना एकरी जे बियाणं टाकतो 40 ते 50 किंवा 60 किलो. जास्तीत जास्त शेतकरी, एखादाच शेतकरी हा 60 किलो पर्यंत जातो, म्हणजेच एकरी बियाणं 40, 50 आणि 60 किलो आपण टाकतो. पण भुईमुग या पिकाचे विक्रमी उत्पादन जर आपल्याला घ्यायचे असेल तर आपल्याला बियाणे हे अधिक टाकणे गरजेचे आहे. जसं की आपल्याला एकरी 15, 20, 25 क्विंटल भुईमुगाचं उत्पादन घ्यायचं असेल तर 70, 80 किंवा 90 किलो एकरी बियाणे टाकणे गरजेचे आहे. आता भुईमुग या पिकाचे जेव्हा आपण नियोजन करायचे, जेव्हा आपण उन्हाळ्यामध्ये, म्हणजेच उन्हाळी भुईमुग घेत असताना जेव्हा आपण हायेस्ट एकरी 32 क्विंटल वाळून हे भुईमुगाचं उत्पादन घेतलं आहे, तेव्हा आपण एका एकरमध्ये 1 क्विंटल 10 किलो एवढ्या मोठ्या प्रमाणात बियाणे एकरी टाकले होते. पण अनेक शेतकऱ्यांना हे शक्य होत नाही किंवा पेरणी करताना 40 किलो, 50 किलो पेक्षा अधिक बियाणे पडत नाही. तर आपल्याला फक्त सुरुवातीला एक काम करायचं आहे की बियाणं हे आपल्याला अधिक घ्यायचं आहे. आता बियाणं जर मार्केटमध्ये महाग असेल तर आपण 1 एकर ट्रायल करा किंवा अर्धा एकर करा, पण अंबूर पॅटर्न पद्धतीने आपण करून बघा. आता बऱ्याच शेतकऱ्यांना वाटेल की बियाणं अधिक टाकण्याचा आणि उत्पादन वाढीचा काय संबंध आहे, तर याविषयी आपण माहिती घेऊया. शेतकरी मित्रांनो, जमिनीच्या वर येणारे कुठलेही पीक असो, जसं की आपण उदाहरण घेतलं कपाशीचं, कपाशीच्या 2 झाडातील अंतर 3 फूट किंवा 4 फूट झालं तर सहज हे सूर्यप्रकाशामुळे मिळून जाते, कारण याच्या फळफांद्या भरपूर साऱ्या वाढतात. आणि तुरीचं सुद्धा त्याच प्रकारे आणि सोयाबीनचं सुद्धा त्याच प्रकारे. पण भुईमुगाच्या पिकामध्ये 2 झाडातील अंतर 1 किंवा 1.5 फूट किंवा 2 फूट झालं तर त्या ठिकाणी तेवढ्या मोठ्या प्रमाणात दूरवर त्याच्या भुईमुगाच्या आऱ्या ह्या जात नाहीत. सुरुवातीला ज्या आऱ्या भुईमुगाला येतात त्याला चांगल्या प्रकारे शेंगा लागतात आणि नंतर येणाऱ्या आऱ्याला हे डायरेक्ट अंडे तयार होतात. म्हणजेच जास्तीत जास्त जर भुईमुग आपण 40 किलो टाकला असेल, 50 किलो टाकला, तर त्या प्लॉटमध्ये जास्तीत जास्त आपल्याला अंडी बघायला मिळते. अंडी म्हणजेच बारीक शेंगदाणा बघायला मिळतो आणि त्याचं वजन आपल्याला जास्त प्रमाणात मिळत नाही. त्यामुळं एकरी जे आपलं उत्पादन आहे 5 किंवा 10 क्विंटलच्याच आत आपल्याला बघायला मिळते. तर भुईमुग या पिकाचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपल्याला 70, 80 आणि 90 किलो एकरी बियाणे टाकणे गरजेचे आहे. भुईमुग या पिकाची संपूर्ण माहिती नक्कीच आपण प्ले स्टोअरला गेल्यानंतर अंबूर पॅटर्न ॲप डाउनलोड केल्यानंतर बघायला मिळेल आणि समोर खूप सारे व्हिडिओ होतील, याच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला भुईमुग या पिकाची संपूर्ण माहिती बघायला मिळेल. तर शेतकरी मित्रांनो, अशाच माहितीसाठी बघत राहा अंबूर पॅटर्न यूट्यूब चॅनल. नमस्कार.